नमस्कार। आज कोल्हापूर येथे राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी आणि जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या निमित्तानं माझ्या समवेत उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीओ, आयुक्त या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी जनसुनावणी पार पडली। गेली 4 दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या दौऱ्यावर असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि आज कोल्हापूर या भागामध्ये जनसुनावणी पार पडतात। राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या महिला भगिनींना मुंबईच्या कार्यालयामध्ये येऊन स्वतःची तक्रार देणं, त्याचा पाठपुरावा करणं शक्य होणार नाही आणि म्हणून अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी त्यांच्या जिल्ह्याच्या, त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी, त्यांच्या कलेक्टर ऑफिसमध्ये न्याय मिळावा यासाठी एकाच व्यासपीठावरती सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांच्या पॅनलसहित उपस्थित राहतात आणि मोठ्या संख्येने तक्रारदार उपस्थित राहतात। हे आमच्या राज्य महिला आयोग आणि प्रशासनाचं यश आहे। यामध्ये ज्या तक्रारदार पीडिता महिला येतात त्यांच्या तक्रारीचं निवारण हे जागच्या जागी व्हावे, त्यांना न्याय मिळावा यासाठी जनसुनावणी घेतली जाते। गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली। या कालावधीमध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये जनसुनावणी पार पडली। आता दुसऱ्यांदा मला जी संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे आणि या दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून केली होती आणि आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग झाल्यानंतर तुमच्या कोल्हापूरमध्ये येते। ही जनसुनावणी पार पडत असताना आज सकाळच्या जनसुनावणीमध्ये एकूण 156 तक्रारी दाखल झाल्या। या तक्रारींमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक अशा 115 तक्रारी आहेत, सामाजिक समस्या 19 आहेत, मालमत्ता व आर्थिक समस्या या 15 आहेत, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याच्याबाबत कोणतीही तक्रार नाही, त्याचबरोबर इतर तक्रारी आहेत त्या 7 आहेत। अशा एकूण 156 तक्रारी आजच्या जनसुनावणीमध्ये आल्या। 156 तक्रारींवरती आम्ही जनसुनावणीमध्ये या नोंदून घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केलेला आहे। या तक्रारींमध्ये ज्या काही प्राधान्यक्रमाने काउन्सिलिंग्स असतील, विधी सेवा प्राधिकरणाकडे असतील, संरक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा घर सोडून बाहेर आलेल्या महिलेच्या संदर्भात तिला सासरी जाण्यासाठीचं केलेलं सहाय्य असेल, अशा एकंदर तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात होते। या 3 दिवसाच्या जनसुनावणीमध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट जाणवती ती म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना। यामध्ये कोविड कालावधीनंतरचं वाढलेलं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानंतर सुद्धा आजही हे प्रमाण आपल्याला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसतं। या खऱ्या अर्थानं या समाजाचा पाया ही कुटुंब संस्था आहे। या कुटुंब संस्था ही टिकवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि म्हणून आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात हे काम करतात। या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण या सगळ्या कुटुंबांमध्ये समझोता घडवून आणणं, त्यांच्यामध्ये असलेले काही दुरावे असतील, त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज असतील, हे या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मांडून खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला जोडण्याचं काम हे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून मी आज आपल्या कोल्हापूरमध्ये असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला सुद्धा भेट दिली। अतिशय उत्तमरित्या काम या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतं। वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छतामध्ये, एका छताखाली ज्या पीडिता असतील, तक्रारदार असतील, अर्जदार असतील यांच्यासाठी त्यांची तक्रार दाखल करणं, तक्रार दाखल केल्यानंतर ती पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाणं, संबंधित व्यक्तींचे समुपदेशन करणं, त्यांचं मेडिकल करणं किंवा त्यांना वैद्यकीय मदत देणं, एकंदर अशा सगळ्या बाबी ह्या एकाच छताखाली होतात आणि म्हणून वन स्टॉप सेंटर आपण असं त्याला म्हणतो आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा 2 ते 3 तालुके एकत्रित येत हे वन स्टॉप सेंटर काम करत असतं। आपल्या माध्यमातून मला 181 हा वन स्टॉप सेंटरचा टोल फ्री क्रमांक आपल्या कोल्हापूरचा आहे, तो कोल्हापूरच्या महिला भगिनींपर्यंत पोहोचावा। खरं तर अशी वेळ कोणावर येऊ नये, पण दुर्दैवाने जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेस आपल्याला तातडीने आणि सुरक्षितपणे मदत मिळावी यासाठी या क्रमांकाचा उपयोग आपल्या माध्यमातून या संबंधित पीडितांना होईल। आज जनसुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेण्यात आला, पण आपल्या थोडं वेळेच्या नियोजनामध्ये कमी वेळ आढाव्यासाठी मिळाला, पण आमच्याकडे हा आढावा राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये दर महिन्याला सादर केला जातो, म्हणजे आम्ही स्वतःच हा आढावा घेत असतो, पण शासकीय कार्यालयातून आलेला आढावा या ठिकाणी आम्ही सादर करतो। भरोसा सेल यामध्ये मिशन वात्सल्यच्या माध्यमातून मिशन वात्सल्य यामध्ये दोन्ही पालक नसलेले 14 लाभार्थी आहेत, त्यांना यामध्ये लाभ देण्यात आला।
तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयमध्ये एकूण 164 बैठका पार पडल्या आणि या माध्यमातून या लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्यात आलेला आहे। या मिशन वात्सल्यमध्ये खरं तर एकूण 25 योजनांचा समावेश होतो। मग संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, या सगळ्या योजनांचा लाभ यामध्ये दिला जातो। तर IC कमिटी या खाजगी आणि शासकीय निमशासकीय आस्थापना हा विषय फार गंभीर स्वरूपात आहे। याबाबत कोल्हापूरमध्ये देखील गेले दोन्ही वेळा मी आढावा घेतला होता। यामध्ये प्रगती करत खरं तर 1697 खाजगी आस्थापना आहेत, त्यापैकी फक्त 154 ठिकाणीच IC कमिटी आहे। या IC कमिटी या कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी स्थापन केलेले आहेत आणि IC कमिटी या खरं प्रामुख्याने कार्यरत असणं आम्हाला अपेक्षित आहे। यामध्ये कामगार विभाग असेल आणि जिल्हाधिकारी विभाग असेल यांच्या माध्यमातून या IC कमिटींची नोंद केली जाते। यामध्ये आम्ही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की उद्यापासूनच या IC कमिटींसाठी युद्ध पातळीवरती काम करावं, जेणेकरून कामगार विभागाला जिल्हाधिकारी CO ऑफिस यांच्या परवानगीने हे धाडसत्र सुरू करता येतं आणि यामध्ये ज्या कंपनी म्हणजे शासकीय निमशासकीय किंवा खाजगी आस्थापना यामध्ये जर IC कमिटी नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा नोंद करत, गुन्हा म्हणजे दंडात्मक कारवाई करत आणि त्याला टाळं ठोकण्याची सुद्धा इतकी मोठी भूमिका हे बजावू शकतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं IC कमिटी कार्यरत असाव्यात यासाठी सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला दिसून येईल पुढच्या आठवड्यामध्ये या दंडात्मक कारवाई होतील, जेणेकरून IC कमिटी सगळ्यांनी फक्त कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात असलेल्या सादर कराव्यात। बालविवाहाचं प्रमाण कोल्हापूरमध्ये 2024 म्हणजे एकंदर या वर्षाची आकडेवारी आहे, 21 तक्रारी दाखल झाल्या होत्या। यापैकी 15 हे रोखलेले बालविवाह आहेत आणि 6 गुन्हे हे नोंद झालेले आहेत। एकंदरच बालविवाहावरती आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेल्या 3 वर्षांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम करतोय। बालविवाह होऊच नये यासाठी सगळ्यांचीच भूमिका फार महत्त्वाची। आजही 15व्या 16व्या वर्षी मुलीचा बालविवाह होतो, 17व्या 18व्या वर्षामध्ये नको असलेलं बाळंतपण तिच्यावर लादलं जातं आणि ज्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची मनाची वाढ झालेली नाही आहे अशा त्या मुलीच्या शरीरामध्ये नवीन गर्भ तयार होत असतो, जो ती मुलगी स्वतःच आर्थिक शारीरिकदृष्ट्या सक्षम नसते आणि त्याच्यामुळे जन्माला येणारं बाळसुद्धा सक्षम नसतं। त्याच्यामुळे दिव्यांग किंवा असक्षम अशा बालकांची संख्या वाढताना आपल्याला दिसते आणि म्हणून एकंदरच फार मोठे परिणाम या समाजावरती या बालविवाहाचे होत असतात। यासाठी बालविवाह रोखण्यासाठी आम्ही शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल यांच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं असेल, त्याचबरोबर CO ऑफिसमधून ज्यामध्ये प्रिंटिंग प्रेस असतील, धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून मंदिरं असतील, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाज मंदिरं असतील, या ठिकाणी प्रभावीपणे उपाययोजना राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे। आपल्या भागामध्ये 22 खाजगी आणि सहकारी कारखाने आहेत, त्याच्यामुळे जनजागृतीचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात घेतलेत। तरीसुद्धा महिला ऊसतोड कामगार महिलांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणातले असणार आहे, त्याच्यामध्ये तशा पद्धतीचा अहवाल आम्ही मागविलेला आहे। यामध्ये PCPNDT ॲक्टमध्ये 206 सेंटर हे कोल्हापूरमध्ये आहेत। आत्तापर्यंतच्या माझ्या राज्याच्या दौऱ्यामध्ये मला हे सर्वाधिक सेंटर या भागामध्ये दिसतात आहेत। यामध्ये अबॉर्शनची संख्या ही मोठ्या प्रमाणातली आहे। आरोग्य विभागाला सूचना करण्यात आलेल्या आहेत की सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रेग्नंट महिलांची जी नोंद ही ग्रामपंचायतीच्या लेवलवरती होते, मग ती आशा वर्कर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून असेल, पण मुलीचा गर्भ असेल तर 3.5-4 महिन्यानंतर सोनोग्राफी केली जाते आणि त्याचं ॲबॉर्शन केलं जातं। जवळजवळ असं 10% प्रमाण हे कोल्हापूरमध्ये आहे आणि हे 10% प्रमाणसुद्धा अत्यंत गंभीर आहे। याची वेगवेगळी कारणं असू शकतात, म्हणजे एकंदरच पूर्ण वर्गवारी जरी घेतली तर 4 ते 5% सुद्धा ही कारणं यामध्ये असू शकतात। त्याच्यामुळे आपल्याकडे सोनोग्राफी सेंटरची पाहणी करणं, धाडसत्र सुरू करणं, खऱ्या अर्थानं मेडिकल रिपोर्ट असतानाच ॲबॉर्शन झाले का ही पाहणी करून रिपोर्ट सादर करण्यासाठीच्या सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत। मनोधैर्य योजनेअंतर्गत हा लाभार्थींना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये एकूण झालेल्या बलात्काराची संख्या 34 आहे, बाललैंगिक अत्याचाराची 94 आहे आणि ॲसिड 1 आहे। या संदर्भात मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना तो लाभ देण्यात आलेला आहे। यामध्ये माझी कन्या भाग्यश्री 811 लाभार्थींपर्यंत पोहोचलेली आहे। लेक लाडकी योजना 4417 लाभार्थींपर्यंत पोहोचलेली आहे। शासकीय वसतिगृह हे एकूण 13 आहेत। नोकरी करणाऱ्या महिलांकरता 4 वसतिगृह हे कोल्हापूरमध्ये आहेत। पोलीस अधीक्षक कार्यालयामधून आलेल्या अहवालामध्ये 2024 मध्ये दाखल झालेल्या बलात्काराची संख्या 133 आहे, त्यापैकी उघड झालेले 131 आहेत। यामध्ये पोलीस तपासावरती असलेल्या 28
गुन्हे यामध्ये आहेत, त्याच्यावरती तपास सुरू आहे. मिसिंग केसेस ह्या 1330 आहेत, त्याच्यामध्ये सापडून आलेल्यांची संख्या 589 आहे. यामध्ये मुली ह्या मिसिंग 138 आहेत, 125 ह्या मिळून आलेल्या आहेत. एकंदरच 641 या अजूनही त्यांचा तपास चालू आहे. खरं तर मिसिंग संख्या याच्यावरती आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग असेल किंवा मिसिंग असेल याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणातलं काम राज्य महिला आयोगाच्या वतीनं करत असतो. गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये जो भाग हा बॉर्डरवरती आहे, मग तो सोलापूरचा असेल, आपला कोल्हापूरचा असेल, पालघरचा असेल, अशा भागांमध्ये मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. आणि म्हणून शाळा कॉलेजमध्ये असतानाच या मुलींचा अवेअरनेस करणं आणि त्यांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये असलेल्या या गोष्टींची जाणीव करून देत तिला या वयामध्ये समज देणं यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातात. पण या मिसिंग केसेसमध्ये प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाच्या वतीनं मुंबई इथे मुख्य शाखा आहे हरवलेल्या व्यक्तींचा विभाग म्हणून, यांच्याकडून आम्ही प्रत्येक महिन्याला माहिती घेत असतो. पण तरीसुद्धा मिसिंग केसेससाठी आपल्याला अतिशय प्रभावी अशी उपाययोजना राबवावी लागणार आहे. याच्यामध्ये मिसिंग केसेसमध्ये DV केसेसचा काही समावेश असेल, घरगुती भांडणांपासून वयात येणाऱ्या मुली ह्या प्रेम प्रकरणातून किंवा त्यांना नोकरीचं आमिष दाखवून यामधून गेलेल्यांची संख्या देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. पण यासाठी SPO ऑफिसमधून खऱ्या अर्थानं वयात येत असताना मुलींचं काउन्सलिंग करणं आणि DV केसेससाठी की कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक वाद, कौटुंबिक भांडण यामुळे त्या महिलेने घरातून न जाता भरोसा सेलच्या माध्यमातून तिचं काउन्सलिंग व्हावं आणि जेणेकरून पुन्हा एकदा कुटुंब संस्था जोडली जावी, यासाठी आम्ही भरोसा सेल अतिशय सक्षमपणे करत आहोत. आणि म्हणून समुपदेशक केंद्र आणि भरोसा सेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सलिंग करणं आणि अशा पद्धतीने घर सोडून न जाता खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाचाच एक भाग म्हणून या सगळ्यांचा समझोता घडून आणण्याचं काम हे या माध्यमातून केलं जातं. विनयभंगाच्या एकूण 212 केसेस दाखल झाले, त्याच्यापैकी 212 केसेसवरती गुन्हे दाखल आहेत. हुंडाबळीच्या 4 केसेस दाखल झाल्या होत्या, 4ही केसेसवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. भरोसा सेलमध्ये आलेल्या तक्रारी 117 आहेत, त्यापैकी 111 केसेस या निकाली काढलेल्या आहेत. आमच्या राज्य महिला आयोगाकडून 2024मध्ये 38 केसेस या संबंधित SP ऑफिसला पाठवल्या होत्या. 38च्या 38 केसेस ह्या निकाली निघालेल्या आहेत, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. निर्भया पथकच्या माध्यमातून 978 कार्यक्रम हे घेण्यात आलेत. आमची अपेक्षा अशी असते की निर्भया पथक, बीट मार्शल, दामिनी पथक या सगळ्यांच्या माध्यमातून कॉलेजच्या आणि शाळेच्या प्राईम टाईममध्ये त्यांच्यासाठी सुरक्षा पोहोचवणं, त्याचबरोबर त्यांना 112, 1091, 1098 या टोल फ्री क्रमांकाची माहिती देणं. घरातून शाळेत जाताना, शाळेतून क्लासला जाताना किंवा बाहेर जाताना काही वेळा मुलींची छेडछाडी होते, त्यांना त्रास दिला जातो, अश्लील मेसेज पाठवले जातात आणि या दरम्यान आपण मदत कोणाकडे मागायची ही भीती मुलींच्या मनामध्ये असते. घरी पालकांना सांगितलं तर बऱ्याच वेळा शाळा बंद होण्याची भीती या विद्यार्थिनींच्या मनामध्ये असते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं शाळेमध्ये येत असताना किंवा शाळेच्या कॅम्पसमध्ये येत असताना एक सुरक्षितता त्यांच्या मनामध्ये असावा, एक आत्मविश्वास असावा, यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून असेल, सखी सावित्रीच्या माध्यमातून असेल, तक्रार पेटीच्या माध्यमातून असेल, या सगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून तिला एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये मला असं वाटतं SP ऑफिसकडून माझ्याकडे दिलेल्या अहवालानुसार त्यांनी 978 कार्यक्रम राबवलेले आहेत. पण तरीसुद्धा माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती करायची की दिलेल्या माहितीप्रमाणे 12 आगर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामध्ये स्वच्छतागृहांवरती खरं आमचा विशेष भर असतो. महिला स्वच्छतागृहांच्या बाहेर महिला केअरटेकरच असाव्यात आणि ती व्यवस्था या ठिकाणी आहे. हिरकणी कक्ष, मी आत्ता स्वतः एक व्हिडिओ मागून घेतला, तर त्यांनी मला व्हिडिओ लाईव्ह लगेच एक रेकॉर्डेड होता, प्रेझेंटेशन देताना त्यांनी एक रेकॉर्ड केलेला व्हिडिओ होता, पण तो व्यवस्थितच असणार. पण याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन लाईव्ह एखाद्या अर्जंटमधला पाहावा म्हणून त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, पण तो व्हिडिओ हिरकणी कक्ष आणि तो मला त्याच्यामध्ये तो व्यवस्थित दिसला. पण त्याच्याही पेक्षा हिरकणी कक्ष हा खरं तर स्तनदा मातांसाठी आणि व्यवस्थितरित्या तो असावा, त्यासाठी आम्ही प्रामुख्याने भर देतोय. शिक्षण विभागाने देखील त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे. याच्यामध्ये 1964 ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये 81 ह्या फक्त मुलींसाठी शाळा आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत जेवढ्या स्वच्छतागृह शाळांमध्ये आहेत त्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शाळांमध्ये स्वच्छतागृह असणं फक्त उपयोगाचं नाही, तर स्वच्छतागृहांमध्ये मुबलक पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. वयात येत असताना मुलींना खरं तर आरोग्याची काळजी घेताना सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीनची सुविधा देण्याचा प्रयत्न आपण अनेक सामाजिक संस्थांच्या किंवा अनेक MIDCचा भाग असेल तर त्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे जरी वेंडिंग बर्निंग मशीन आपल्याला देता आलं नाही तरी त्या रूममध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणं या शाळेच्या वेळांमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे.
या वन स्टॉप सेंटर ज्याला मी थोड्या वेळापूर्वी भेट दिली होती, त्या वन स्टॉप सेंटरची मागणी होती की आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळावी, जेणेकरून तातडीने महिलांनी जर तक्रारी दाखल केल्या तर आम्हाला त्या तक्रारींची दखल घेऊन किंवा तातडीने आरोग्याची सुविधा या महिला भगिनींना देता येईल. तशा पद्धती कलेक्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं की मी उद्यापासूनच ॲम्ब्युलन्स हे वन स्टॉप सेंटर्सला देतो, जेणेकरून वन स्टॉप सेंटरला एक ॲम्ब्युलन्स त्यांनी देत असतानाचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आमच्याकडे आजच्या जनसुनावणीमध्ये ज्या केसेस आल्या त्याच्यामध्ये ज्या मी पूर्वी सांगितलं की कौटुंबिक हिंसाचार किंवा कौटुंबिक वादाच्या केसेस मोठ्या प्रमाणात होत्या, पण त्याच्यासाठी आमच्या आता भरोसा असेल आणि समुपदेशन केंद्र असेल हे चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहतील. वरिष्ठ स्तरावरती हे सगळं प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीची काम करत असते, पण त्यांच्या अंतर्गत असलेले अधिकारी बऱ्याच वेळा तक्रार दाखल करून घेण्यासाठी किंवा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही DVची केस गेल्यानंतर हा तुमच्या पतीपत्नींचा विषय आहे, तो आमच्यापर्यंत येत नाही, अशा पद्धतीने जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की आपण कुठं जावं. त्याच्यामुळे आजच्या या जनसुनावणीमध्ये देखील त्यांना सूचना केलेल्या आहेत की कोणतीही DV केस कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गेली तर ती भरोसा सेलकडे किंवा विधी सेवा प्राधिकरण हा आमच्याकडे असलेला अत्यंत सक्षम असा विभाग आहे. या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमचा अजेंडाच हा असतो की कोणतीही तक्रार आपल्याकडे आल्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल व्हावी किंवा कायद्याच्या चौकटीतून जावी असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. कोणत्याही कुटुंबाची तक्रार आल्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग व्हावं, समझोता व्हावं आणि ते कुटुंब पोलीस स्टेशनला तक्रार न जाता पण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून मिटवावं. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मला कोल्हापूरकरांना किंवा ज्यांच्या तक्रारदार आहेत, पीडितदार आहेत त्यांना आवर्जून सांगायचं आहे की बऱ्याच वेळा मनामध्ये भीती असते की या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये आपल्याला तक्रार दाखल करावी लागेल, आपली बदनामी होईल, पुढे जाऊन आपल्याला वकिलांचा खर्च करावा लागेल आणि कित्येक महिने कित्येक वर्ष या केसेसमध्ये लागतील. तर मला आवर्जून सांगायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की हे फक्त काउन्सिलिंगच्या माध्यमातून व्हावं तर मोफत वकील दिला जातो, विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काउन्सिलिंग केलं जातं आणि यासाठी कोणतीही तक्रार नोंदवली जात नाही. त्याच्यामुळे हा एक अवेअरनेस आपल्या माध्यमातून पीडितांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून फक्त काउन्सिलिंग होणं आणि कुटुंब एकत्र येणं त्यासाठीचा हा भाग आहे. याच्यामुळे अशा पद्धतीने आजची जनसुनावणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा आढावा पार पडलेला आहे. आढावा सांगायला हा संपूर्ण आढावा माझ्याकडे वेगवेगळ्या विभागाचा सादर केलेला आहे. हा सविस्तर सांगायला बराच वेळ आपल्याला लागेल, पण तुम्हाला यातली काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला ती देते. तुमचे काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेताना किंवा जनसुनावणीच्या निमित्तानं जाताना कोल्हापूरमध्ये मला एक विशेष बाब आजची कौतुकास्पद वाटली आणि त्याच्यासाठी मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, CO, आमच्या जयश्री मॅडम या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करेल. आणि विधी सेवा प्राधिकरण सर्वाधिक महाराष्ट्रातल्या आजच्या समझोत्याच्या केसेस या ठिकाणी आज मिटवण्यात आल्या. म्हणजे अनेक जण तक्रारदार या ठिकाणी सकाळी आले होते, पण जवळजवळ 15 ते 20 कुटुंबाशी होती की त्यांच्यामध्ये समझोता झाला आणि समझोता करून ते एकत्रितरित्या इथून बाहेर पडून परत एकदा एक नवीन आयुष्याला, नवीन संसाराला त्यांनी सुरुवात केली. आणि आम्हाला हेच अपेक्षित असतं की गुन्हा नोंद न होता एक कुटुंब एकत्र यावं. त्याच्याबद्दल मी या प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करते. आपण प्रेमाइसमध्ये आहोत म्हणून आपण आयोग आणि याच्या संदर्भातले चर्चा करू. बाहेर गेल्यानंतर तुमच्या सगळ्या राजकीय प्रश्नांना मी उत्तर देईन. माझ्या समवेत हे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत. आपण प्रशासनावर बोलू आणि याच्या संदर्भात काही प्रश्न नसतील, तुम्हाला राजकीय प्रश्न विचारायचे असेल तर आपण त्याच्या संदर्भातले निदान आणि गर्भपाताच्या संस्कृती आहे. मात्र असं देखील दिसतंय की ज्यावेळी तुमचं मागच्या वेळी देखील असंच झालं होतं. तुमचा ज्यावेळी दौरा ठरला त्यानंतर एक 2-3 दिवसामध्ये काही केसेस झाल्या, काल देखील आपल्याकडे काही झाल्या. मग मधल्या काळामध्ये नेमकं काय होतंय ग्रामीण भागामध्ये, विशेषतः सर्रासपणे हे सगळं सुरू आहे? याच्यासाठीच मी खरं तर राज्याचा दौरा करते, जेणेकरून या दौऱ्याच्या निमित्तानं माझ्याकडे आलेला आढावा आणि प्रत्यक्ष असलेली वस्तुस्थिती मला पाहता येते. यासाठी आम्ही सातत्याने आमच्या आयोग कार्यालयातून प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला जसे आम्हाला ज्या भागामध्ये वाटतात की अशा घटना घडतात त्यांच्याकडून आम्ही अहवाल मागवत असतो. पण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे जिथं मी 3ऱ्यांदा आढावा बैठकीसाठी आली आहे आणि यासाठी सातत्याने आढावा घेते. जे सोलापूर असेल, पालघर असेल या भागांमधल्या आढाव्याच्या निमित्तानं की बॉर्डरवरती जिल्हा असेल की त्यांचे प्रश्न त्या पद्धतीचे राहतात. प्रत्येक जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे, त्यांची संस्कृती वेगळी आणि त्याच्यामुळे तिथले प्रश्न वेगळे आहेत. पण आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि मी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगते, मला वाटतं तर आपण 3ऱ्यांदा भेटतोय तर इथून पुढे देखील माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील, अशा कोणत्या पद्धतीच्याही घटना घडल्या तर फक्त एक मेल आम्हाला करा किंवा एक मेसेज आम्हाला करा. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निश्चितपणाने जाब विचारू.
आजच्या या खरं तर प्रशासनिक काम करत असतं, पण बऱ्याच वेळा प्रशासनापर्यंत तळागाळापासून येणारी माहिती ही प्रॉपर येत नसते. म्हणून तर हे सामाजिक कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे असतात, ज्यांना आपण कायम बरोबर घेऊन काम करत असतो. पण या माध्यमातून पोलीस अधीक्षकांना मी सूचना केलेल्या आहेत की इथून पुढे आरोग्य विभाग असेल, हा आरोग्य विभाग त्यांच्याकडे असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील आणि त्याचबरोबर संबंधित विभाग असेल तर त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहील आणि अशा काही तक्रारी आल्या तर त्याच्यावरती कारवाई करूच. पण तक्रारीच येऊ नये ह्याच्यासाठी आधीपासूनच कारवाई होणे फार गरजेचे आहे. त्याच्यासाठी आम्ही सतर्क राहू. मॅडम, इथे पण खरं तर वास्तव वेगळं आहे. पुढे येत नाही तक्रार करायला आणि 1697 पैकी 154 हे खूपच कमी आहे. तर किती कठोर पावले उचलली जाणार आहे? कारण की हे जर आपण म्हणतो की इकडे सगळीकडच्या महिलांवरचं अत्याचाराबद्दल आपण बोलतोय तर दिव्याखाली अंधार आहे असं नाही का वाटत? खरं तर कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक मानसिक अत्याचार असतो हा रोखण्यासाठी IC कमिटी फार महत्त्वाच्या आहेत. IC कमिटीला अतिशय महत्त्वाचे असे अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रभावीपणे काम करतोय. यामध्ये असलेल्या 1697 ह्या आस्थापनेमध्ये 154 ठिकाणी IC कमिटी झालेल्या आहेत. पण IC कमिटी त्यामध्ये काही आस्थापना अशा आहेत की ज्यामध्ये फक्त पुरुषच आहेत. मग 10पेक्षा कमी संख्या असलेल्या आस्थापनांची संख्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा फरक दिसतो. पण तरीसुद्धा तो चिंताजनक आहे. काही खाजगी आस्थापना आहेत ज्याच्यामध्ये 9 पुरुषच काम करतात, 8 पुरुषच काम करतात, 5 पुरुष काम करतात, त्यांचीसुद्धा नोंद आपल्याकडे आहे. पण त्या ठिकाणी महिला नसल्यामुळे IC कमिटींची स्थापना झालेली नाही. पण आस्थापना म्हणून त्यांचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. पण जिथं जिथं महिला आहेत तिथं आस्थापनेमध्ये IC कमिटी असाव्यात यासाठी कामगार विभागाला कडक सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला तो बदल येत्या काळामध्ये दिसेल. धाडसत्रसुद्धा सुरू होईल. IC कमिटी फक्त कागदावरती न राहता त्या प्रत्यक्षात असाव्या आणि त्या दर्शनी भागामध्ये असाव्यात याच्यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये IC कमिटींमुळे खऱ्या अर्थानं वर्किंग वुमनमध्ये एक सुरक्षितेची भावना राहते आणि त्या तक्रार येताना खरं अडचण अशी होते IC कमिटी ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या कंपनीचे मालक आणि त्यांचीच कमिटी असल्यामुळे पण एक GR आहे की त्या कमिटीमध्ये एक सामाजिक संस्थेचा सदस्य असावा जेणेकरून खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. पण आपण जिथं काम करतोय त्याच्याबद्दलच तक्रार केली तर कदाचित आपल्याला कामावरून कमी करतील, अजून नंतर त्रास होईल आणि कुटुंबासाठी आपलं आर्थिक अर्थार्जन फार महत्त्वाचं आहे अशी एक मानसिकता त्या संबंधित व्यक्तीची असते. त्याच्यामुळे तक्रार दाखल करायलाही त्या फारशा पुढे येत नाहीत. म्हणून आम्ही आवर्जून सांगतो तुम्हाला जर तुमच्या IC कमिटीमध्ये तक्रार दाखल करता आली नाही तर आमच्या राज्य महिला आयोगाला तुम्ही जरूर मेल करा, तक्रार दाखल करा जेणेकरून आम्हाला संबंधित विभागाला कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात येतात. आपल्या माध्यमातून देखील हा संदेश आपण कोल्हापूरकरांना द्यावात ही विनंती. शाळेत किंवा एसटीमध्ये ज्या घटना घडतात विनयभंगाच्या त्यासंदर्भात काय विषय विनयभंगाचे सांगितलं ना आपण. त्याचं म्हणणं आहे ST मध्ये जाताना म्हणजे अपडाऊन करतात मुली शाळेला किंवा कॉलेजला, पण त्याच्यामधल्या तक्रारींचं आपण सांगितलं ना. ST प्रत्येक ठिकाणी IC कमिटी हा ST महामंडळामध्ये पण असणार आहेत, तिथल्या कामाच्या ठिकाणच्या करतीलच. पण म्हणून मी तुम्हाला जो नंबर दिला 112 1091 1098 या नंबरवरती त्यांनी तक्रार दाखल केली. केवळ ST नाही तर इतर ठिकाणी प्रवास करताना ज्या क्रमांकावरती जरी संपर्क साधला तरी ती तक्रारीची नोंद केली जाते. तर आपल्या माध्यमातून हा नंबर संबंधित महिलांपर्यंत. शाळांमध्ये स्पेशली जी लहान मुलींना इतके छोट्या मुली असतात त्यांना काही कळत नसतं, समजत नसतं आणि शाळांमध्ये जे आपण सुरक्षितता म्हणतो किंवा त्यांच्या बाबतीतली ज्या गोष्टीची काळजी घेणं अपेक्षित आहे ते अजूनही घडत नाही किंवा एक इनसिक्युरिटी आहे विशेषतः स्पेशली लहान मुलींच्या बाबतीमध्ये. तर त्यामध्ये काही उपाययोजना करण्यासाठी याच्यामध्ये आपण निर्भया पथक, बीट मार्शल, दामिनी पथक यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये जात जवळजवळ 938 कार्यक्रम यांच्या विभागाकडून घेतलेत. पण तरीसुद्धा तुम्हाला असं कुठं आढळलं की अजूनही कुठे आम्ही कमी पडलेलो आहे किंवा पोलीस प्रशासन तिथपर्यंत पोचलेलं नाही आहे. बीट मार्शल दामिनी पथकने जाणं गरजेचं आहे. सखी सावित्री कमिटी झालेली नाही आहेत, CCTV कॅमेरे नाहीत. असं कुठेही जाणवलं तर मला इकडे न सांगता मला मेल करून सांगितलं तरी आम्ही कारवाई करू. CCTV कॅमेरामॅन जेव्हा ती अशी घटना घडली बदलापूरची आदेश निघाला तेव्हा नागपूर जिल्ह्यातली CCTV कॅमेऱ्याची जी संख्या पाहिली अजूनही ती खूप कमी. संबंधित कलेक्टर ऑफिसमधून आमच्याकडे 1964 शाळा आहेत. यापैकी 1300 शाळांमध्ये आम्ही CCTV प्रोव्हाइड केलेले आहे आणि वर्किंगसुद्धा आहेत आणि उर्वरित 650 शाळा आहेत तिथे शास्त्रीने CSR मार्फत आणि 15 वित्त आयोगमार्फत एकच महिन्याला प्रोव्हाइड करायला प्लॅन नियोजन आहे.
म्हणजे थोडासा कालावधी आपल्याला लागेल, पण आपण 100% शाळांमध्ये CCTV होती. ग्रामीण भागातल्या जोडप्याला कुठं अबॉर्शन करतो कोण, पण प्रशासनाला हे समजत नाही ही तफावत किंवा त्याच्यासाठीच आज यामध्ये मला खऱ्या अर्थानं चिंता वाटते. म्हणूनच आज आढावा घेत असताना आरोग्य विभागाला सूचना केलेत की मी मगाशी सांगितलं की जसं ग्रामपंचायतीपर्यंत ज्यांची नोंद केली जाते आशा वर्कर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आणि 10% हे नंतर नोंदीचं गहाळीचं प्रमाण आहे, तर ते खूप चिंताजनक आहे. त्याची संपूर्ण वर्गवारी जरी केली तरी 4 ते 5% प्रमाण असं होणार आहे की ते ॲबॉर्शन होतात आहेत. म्हणून त्यांना तातडीने तशा सूचना दिल्या. सोमवारपासून याची खऱ्या अर्थानं चाचपणी सुरू होईल. त्याची माहिती अहवालाला आयोगाला सादर करायला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने जे ॲबॉर्शन होतात ते कुठे होतात, कसे होतात, कोणाच्या माध्यमातून होतात. म्हणून मी ही कल्पना दिलेली आहे की पूर्वी हॉस्पिटलमध्ये होत होतं, नंतर 4 व्हीलरमध्ये ॲबॉर्शन व्हायला लागले, आता ते ब्रीफकेसच्या माध्यमातून होतात आणि हे चिंताजनक आहे. यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल. आपल्याकडून जरी प्रशासनापर्यंत माहिती येत नसेल तर आयोग त्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. म्हणून मी आपणास परत विनंती करते की अशी कोणत्याही स्वरूपाची माहिती असेल तर आपलं नाव गोपनीय ठेवून आम्ही कारवाई करू. यासाठी मग महिला आयोगाला नेहमी असं कोल्हापूरमध्ये यावं लागणार आहे, म्हणजे आधी 2 दिवस दौरे सांगायचे, मग त्यानंतर कारवाई सुरू. पूर्वीच्या 3 आढाव्यामध्ये जी आकडेवारी होती, ज्या पद्धतीची एक भीषणता होती, ह्या सगळ्यांमध्ये बदल घडत आता मला 3 आढाव्यानंतर खूप चांगला बदल दिसतोय. कोणतीही गोष्ट एकदम आपल्याला बदल जादूची कांडी फिरवल्यासारखी वाटणार नाही. 150-200 वर्षापूर्वी आपण सुरू केलेली विधवा प्रथा आणि मला कौतुक वाटतं जी कोल्हापूरमध्ये देखील आता त्याच्या संदर्भातला ठराव मान्य केला गेला. यासाठी 3 वर्षामध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करून घ्यावा म्हणून कंपल्सरी केलं असलं तरी 72% ग्रामपंचायतीने ते मंजूर केलेत. अजूनही आमची मानसिकता होत नाही आहे. खरं तर ही मानसिकता बदलण्यासाठी पोलीस त्यांचं काम करते, प्रशासन त्यांचं काम करेल, कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करेल, पण एक माणूस म्हणून आम्हाला देखील आमचं काम केलं पाहिजे. आमच्यातल्या खऱ्या अर्थानं आत्मभान आम्हाला ठेवलं गेलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था प्रशासन असून चालणार नाही आणि कायदे कडक असून चालणार नाही. ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस अंगावर शहारे येतात. कायदा सुव्यवस्था कायद्याच्या चौकटीतून आम्ही त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ, पण तोपर्यंत त्या नात्याची वीण समजत नाही का, संस्कार समजत नाहीत का, नातं समजत नाही, मग माणूस आणि माणुसकी गेली कुठं हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे बदल हा जरूर घडेल, पण सुरुवात आता आपण आपल्यापासून करू, एकत्रितरित्या करू. प्रयत्न करण्यासाठी आम्ही सगळेच जण एकत्रितरित्या काम करतोय, पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. मॅडम, गेल्या आठवड्यात आपण बघले की इंजिनियरने व्हिडिओ करून बायकोनं आणि त्यांच्या कुटुंबानं त्याला त्रास दिल्यानंतर त्यांना जी आत्महत्या केली, त्या पद्धतीनं पुरुषांना पण एखाद्या माध्यमातून महिला आयोग असून किंवा कायद्याच्या माध्यमातून त्याची सखोल चौकशी करून त्यांना काय पुढे त्यांना सहकार्य होणार या माध्यमातून. जनसुनावणीमध्ये ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस आज आमच्याकडे आल्या त्याच्यामध्ये एक केस अशी होती की पुरुषाची बाजू घेऊन आम्ही लढलो. त्याच्यामुळे महिलांच्या संदर्भात जी चुकीची गोष्ट आहे, चुकीची व्यक्ती आहे, त्या चुकीची भावना आहे, तर त्याला आम्ही कधीच साथ देणार नाही. आजच्या एका केसेसमध्ये त्या पुरुषाच्या बाजूने आम्ही मांडून विधी सेवा प्राधिकरणाला विशेष सूचना देऊन त्या पुरुषांच्या बाजूने न्याय देण्यासाठी आम्ही भूमिका घेतली. त्याच्यामुळे महिला आयोग म्हणून जरी काम करत असेल तर केवळ महिलांची बाजू घेणं चुकीचे असेल तरी ती मांडणं असं होत नाही. ज्यामध्ये आपल्याला व्यक्तीविरुद्ध लढायचं नाही, आपल्याला प्रवृत्तीच्या विरोधात लढायचं आहे. आणि म्हणून आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये ज्याची बाजू योग्य आहे ती आम्ही घेतोच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन गैरसमज असतात, विसंवाद असतात, या माध्यमातून संवाद घडावा, गैरसमज कमी घडावेत आणि दूर व्हावेत आणि कुटुंब एकत्र यावं हा आमचा प्रयत्न असतो. पण आपल्या माहितीसाठी आपण निर्धास्त आणि बिनधास्त राहा. पुरुषांनी जरी तक्रार केली तरी ती आम्ही घेतोय आणि त्यांचं काउन्सलिंग करतोय. शेवटी कुटुंबामध्ये पुरुष येतो. आमच्याकडे ज्यांच्या तक्रारी येतात त्या तक्रारीमध्ये आम्ही जेव्हा महिलेला बोलवतो तेव्हा पुरुषांनाही बोलवतो. त्यांची बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे आणि ती वेळ देतो आम्ही. आणि एका वेळेसच मांडलं पाहिजे असंही नाही, आम्ही 3दा काउन्सलिंग करतो. कंपल्सरी 3 काउन्सलिंग झाल्याशिवाय आम्ही कोणतीही केस दाखल करत नाही. 3 काउन्सलिंगशिवाय आम्ही कोर्टात जात नाही. त्याच्यामुळे 3दा काउन्सलिंग करत असताना आम्ही 3 वेळा पुरुषांना संधी देतो की त्यांनी त्यांची बाजू मांडावी. त्यांना असं वाटत असेल आपली चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावी. पण यामध्ये जरी तसं काही घटना वाटल्या तरी पुरुषांच्या बाजूने आम्ही लढत असतो. सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या वतीनं तुम्हाला आठवत असेल गेल्या मे महिन्यामध्ये मी स्वतः पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातल्या बेपत्ता मुली आणि महिलांची आकडेवारी ही स्वतः मांडली होती पत्रकार परिषदेमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जात दुबई, मस्कत, ओमानमध्ये असलेल्या सुद्धा काही मुली आणि महिलांची सुटका करत 72 मुली आणि महिलांना आम्ही भारतात घेऊन आलो, महाराष्ट्रात घेऊन आलो. यासाठी आम्हाला फार युद्धपातळीवर काम करावं लागलं.
यामध्ये काम करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल, यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार करणं, त्यासाठी त्यांचे पासपोर्ट डॉक्युमेंट तयार करणं आणि या प्रोसेसमधून त्यांना परत एकदा भारतात घेऊन येणं, ही खरं खूप मोठी लढाई होती. पण ती आम्ही लढलो, कारण की आम्हाला त्यापर्यंत पोचायचं होतं. आता बेपत्ता झालेल्यांची संख्या, त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि म्हणून काउन्सिलिंग करतोय. आत्ता आजही आपल्या कुटुंबामध्ये, पूर्वी आपलं कुटुंब एकत्र होतं, त्याच्यामुळे आजी, आजोबा, बहीण, मोठे भाऊ यांच्याशी संवाद होत होता आणि म्हणून प्रश्न कमी होते. आता एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे. विभक्त कुटुंब पद्धती आहेत. वडिलांबरोबर आईसुद्धा कामावर जाते आणि म्हणून त्या मुलांना संवाद कोणाशी साधावा हा प्रश्न पडतो आणि म्हणून काही शोधायचं असेल तर गुगलवर शोधतो, काही पाहायचं असेल तर रील्सवर पाहतो आणि त्याच्यामुळे आभासी दुनियामध्ये वावरणारी या मुलांना, या यंग जनरेशनला थोडं जरी काही रागवणं झालं किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरी त्या घरातनं बाहेर पडण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढतंय. सहजासहजी प्रेमाला भुकेली असली ही युवा पिढी कोणी 4 शब्द प्रेमाचे बोललं तरी त्यांच्या जाळ्यामध्ये अडकते आणि म्हणून आम्ही या सगळ्या माध्यमातून काउन्सिलिंग करतोय. त्यांच्याबरोबर संवाद व्हावा म्हणून पालकांचं काउन्सिलिंग करतोय आणि ही आत्ता काळाची गरज आहे. याच्यामध्ये मिसिंग केसेसचा सातत्याने पाठपुरावा केला जातो आणि मी मगाशी सांगितलं, आत्ताही आपण जे बॉर्डरमध्ये असलं तर थोडासा फरक पडतोय. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतोय. पण वयात येणाऱ्या मुलं-मुलींचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे आणि कौटुंबिक हिंसाचारामधून घराबाहेर जाणाऱ्या महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून भरोसा सेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं यासाठी आम्ही भर देतो. आमच्याकडे आलेली एकूण संख्या 72 होती आणि अजूनही आम्ही त्यांच्या बरेच याच्यामध्ये सगळीच माहिती आपल्यापर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे आम्ही माहिती घेऊन ते शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी कोविड कालावधीमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं, वडिलांचं निधन झालं, भावाचं निधन झालं आणि कुटुंब चालवणारं कोणीच नव्हतं. त्या कालावधीमध्ये पेपरला आलेल्या जाहिरातींना बळी पडत अनेक मुली आणि महिलांनी नावांची नोंद केली आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळेल अशा अपेक्षेने एजंटनी फसवण्याचं प्रमाण हे कोविडमध्ये वाढलेलं होतं. त्याच्यानंतर याच्यावरती फार मोठी मोहीम राबवली. आता हे प्रमाण कमी होताना दिसतंय, पण तरीसुद्धा आम्ही जागरूक आहेत. जेणेकरून अशा पुढे घटना घडत असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा बैठकीच्या निमित्तानं आढावा घेतो की ह्युमन ट्रॅफिकिंगची कोणती केस या जिल्ह्यामध्ये आहे का. तर त्याच्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं ट्रेस करत असतो. त्या संबंधित विभागाला पाठपुरावा करायला आम्ही स्वतः त्याचा मागोवा घेत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.